डॉक्टर श्रीकृष्ण सुशील. श्रीकृष्णची ऑल इंडिया रँक 155 आहे. तो अर्थातच MBBS आहे. जळगाव जामोदचा तो आहे आणि कोविड काळामध्ये त्यांनी कोविड वॉरियर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्यासोबत आज त्याचे ताई आणि दाजी आले. त्याचा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी आहे. अजून सर्व्हिस सिलेक्ट अलोकेशनची लिस्ट आलेली नाही आहे, पण त्याला IAS मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सन्माननीय व्यासपीठ, इथे जमलेले माझे सर्व फेलो बॅचमेट्स, त्यांचे पालक वर्ग आणि इथं ऐकायला आलेले सगळे ॲस्पायरंट्स आणि त्यांचे पालक वर्ग. जसं सांगितलं, माझं नाव डॉक्टर श्रीकृष्ण. मी मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आहे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण गावामध्येच झालं. त्यानंतर मी MBBS इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे केलं आणि इंटर्नशिपसाठी मी BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल इथं इंटर्नशिप केली. तेव्हा सर मी सांगू इच्छितो की 2020ला जेव्हा माझी इंटर्नशिप चालू होती तेव्हा याच प्रोग्रामला मी कुठेतरी एका कॉर्नरला बसलेलो होतो. तेव्हा मी असा विचार करत होतो की UPSC स्टार्ट करायचं आहे. तर मी आलो होतो, प्रोग्राम बघितला होता आणि त्यानंतर लगेच कोविड चालू झाला. तर ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून मी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जॉईन झालो होतो. तर त्या काळात मी कोविडमध्ये काम केलं. ॲज अ नोडल ऑफिसर म्हणून पण होतो. बालेवाडी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला मी काम केलं. तर काम करता करता सोबत जॉब करत करत पहिला अटेम्प्ट दिला. तर CSAT वगैरेमुळे माझं झालं नव्हतं. त्यानंतर पूर्णपणे जो रुरल बॉन्ड असतो तो बॉन्ड कंप्लीट केला आणि परत प्रिपरेशन चालू केली. तर लास्ट इयर पण मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो, पण मेन्समध्ये तेवढे मार्क्स नव्हते चांगले आणि त्यामुळे माझं फायनल सिलेक्शन झालं नव्हतं. यावर्षी परत इंटरव्ह्यूला आलो, प्री दिली. जसं शुभमनी सांगितलं की फक्त 5 दिवसांमध्ये प्री काढायची होती. मी आजही सांगू शकतो 23 मेला रिझल्ट आला होता आणि 28 मेला पुढची प्रिलिम्स होती. ते 5 दिवस माझ्या प्रिपरेशनमधले सगळ्यात टफ दिवस होते. त्या 5 दिवसात स्वतःला सांभाळून परत कशी प्री काढायची ते चॅलेंज होतं आणि बाय गॉड्स ग्रेस, बाय लक प्री निघाली. एवढा अभ्यास तर नव्हता आणि परत मेन्स दिली. मेन्सचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता. मेन्स कॉन्फिडंट होतो. मग परत सरांकडे मॉक इंटरव्ह्यूसाठी गेलो दिल्लीला. तेव्हा यावेळेस सरांनी मला म्हटलं होतं की आय डोंट वॉन्ट टू सी यू अगेन. सरांनी मला म्हटलं होतं की मला तुला परत बघायची इच्छा नाही आहे. आणि सर, मी तुमचा शब्द खरा केला. आता मला परत IAS मला एक्सपेक्टेड आहे. येस सर. सरांचा कंटेक्स्ट तोच होता की सरांना मला परत UPSCच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये बघायचं नव्हतं. एकदाचं सायकलमधून बाहेर निघायचं होतं. तर सरांचा शब्द मी खरा केला. आणि माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर माझे आई बाबा दोघेही 5वी शिकलेले आहेत. माझे बाबा शेतमजूर आहेत आणि मला 4 मोठ्या बहिणी आहे आणि मी एकटा मुलगा आहे. तर त्यांनी माझ्या 4ही बहिणींपैकी 2 बहिणी शिक्षिका आहेत, 2 बहिणी डॉक्टर आहेत. माझ्या दोन्ही डॉक्टर ताई इथं आलेल्या आहेत आज. माझे तर माझ्या यशामध्ये जेवढा माझा वाटा आहे तेवढा माझ्या फॅमिलीचा खूप जास्त वाटा आहे. त्यांनी मला आधीपासून कुठेतरी 7वीमध्ये मी एक बुक वाचलं होतं, मी एक स्वप्न पाहिलं, डॉक्टर राजेंद्र भारुड सरांचं. तर ते पण असेच एका गरीब कुटुंबातून आलेले, आधी कसे डॉक्टर झाले आणि नंतर एक IAS ऑफिसर म्हणून उत्तम काम करत आहेत. तर त्यांचीच एक प्रेरणा घेऊन असं ठरवलं होतं. जसं सगळ्यांनी इथं प्लॅन B बद्दल बोललं आहे, तर माझं क्लॅरिटी मला एवढी होती की मला प्लॅन B पाहिजे. प्लॅन B म्हणून काय, तर MBBS सध्या तरी सेफ ऑप्शन आहे. MBBS करून तुम्ही, जर माझं UPSC झालं नसतं तर मी एकतर MD केलं असतं किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस केली असती किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून काम केलं असतं. तर माझ्याकडे त्या वाटा नेहमीच ओपन होत्या आणि माझा प्लॅन B सिक्युअर केल्यानंतर मी UPSC प्रिपरेशनमध्ये आलो. बट या प्रिपरेशनमध्ये येताना तुम्हाला तुमचा व्हाय नक्की माहिती पाहिजे की तुम्हाला ही प्रिपरेशन का करायची आहे. इफ यू नो युअर व्हाय देन यू विल सर्वाईव्ह एनी हाऊ. ही प्रिपरेशन खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. इंटेलेक्च्युअली मी असं म्हणेल की एक्झाम एवढी टफ नाही आहे, बट द प्रोसेस इज मच टफर दॅन द एक्झाम. तुम्हाला प्रिलिम्स द्यावं लागतं. जसं मी नेहमी म्हणतो की UPSCमध्ये एक डर्टी डझन आहे. 2 प्रिलिम्सचे पेपर, मेन्सचे 9 पेपर आणि एक इंटरव्ह्यू, असा यांचा मिळून 12 गोष्टी तयार होतात. या 12 गोष्टींपैकी तुमची एकही गोष्ट थोडी जरी कमी जास्त झाली
तर तुम्ही आउट ऑफ द लिस्ट जाता किंवा तुम्हाला तुमची डिझायर्ड सर्व्हिस मिळत नाही किंवा तुमचं केडर मिळत नाही चांगलं. तर आणि कॉम्पिटिशन एवढी टफ आहे की एका मार्कावर 7-7, 8-8 रँक पडलेले असतात. त्यामुळे या प्रोसेसमध्ये येताना तुम्हाला तुमचा व्हाय खूप जास्त माहीत पडतो. जसं सागरनी पण सांगितलं, कोणाची जर्नी 1 वर्षाची राहू शकते, कोणाची 3-4 वर्षाची पण राहू शकते. तर तुमचा व्हाय जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही कधीही केव्हापर्यंतही तुम्हाला स्वतःला डाऊट करणार नाही. आणि प्लॅन बी तुम्हाला एक इकॉनॉमिक ॲज वेल ॲज मेंटल सिक्युरिटी पण देईल. अपार्ट फ्रॉम दॅट जसं मॅमनी पण म्हटलं की हा एक अभिनंदन सोहळा आहे, सत्कार सोहळा नाही आहे. तर आज मी अभिनंदन घेतोय, बट या स्टेजवर मी सांगू इच्छितो की मी सत्कार सोहळ्याला पण हजर राहील जेव्हा मी सर्व्हिसमध्ये खूप चांगल्याने काम करेल तेव्हा. चाणक्य मंडळ परिवाराबद्दल बोलायचं झालं तर माझा पहिला संपर्क मागच्या वर्षी मॉक इंटरव्ह्यूच्या दौऱ्यानं आला होता. असं म्हटलं जातं की पुण्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू, UPSC इंटरव्ह्यूची तयारी तेवढी चांगली होत नाही. आणि मग त्या अनुषंगाने मी दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीला गेल्यानंतर मला समजलं की सगळ्यात चांगला मॉक इंटरव्ह्यू तर चाणक्य मंडळचाच आहे, जे की आपल्या पुण्याचंच आहे. तर सरांकडे मॉक इंटरव्ह्यू दिला. सरांनी बऱ्याच चुका सांगितल्या होत्या. कॉन्फिडन्स नव्हता मागच्या वर्षी, मेन्स चांगली गेलेली नव्हती. त्यावर वर्क केलं. बट एवढं सांगू इच्छितो की सरांचं नेहमी असं सांगायचे की स्माईल करत राहा. जसं सिद्धार्थनी पण सांगितलं की सरांच्या चेहऱ्यावरील तेज आणि ती स्माईल जर असली तर तुम्ही इंटरव्ह्यू चांगल्याने देऊ शकता. आणि सरांचं म्हणणं होतं की हा एंड नाही आहे. UPSC तुम्ही रँक घेऊन जरी आले तरी एंड नाही आहे. इट्स जस्ट अ बिगिनिंग. तुम्हाला एक कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी, सरांची नेहमीची लाईन आहे की तुम्हाला एक कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी बनायचं आहे. तर मी तेवढंच सांगू इच्छितो की माझी जर्नी आता कुठेतरी चालू झालेली आहे. ज्या पण केडरमध्ये मी असेल, ज्या पण सर्व्हिसमध्ये असेल, जे पण रोल मला गव्हर्नमेंट देईल त्यामध्ये मी एकदम उत्तमरित्या काम करेल याचं मी आश्वासन या स्टेजवरून देऊ इच्छितो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.